जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आपल्या जमिनीचं, आपल्या जागेचं, आपल्या प्रॉपर्टीचं बाजार मूल्य कसं पाहायचं, कसं काढायचं, हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एखाद्या हायवेमध्ये जमीन गेली असेल, एखाद्या प्रकल्पामध्ये जमीन जात असेल, तर त्याच्यामधून मिळणारा मोबदला याच्यासाठी आवश्यक असतं बाजार मूल्य. जमिनीची खरेदी विक्री असेल किंवा घराची प्रॉपर्टीची खरेदी विक्री असेल किंवा इतरही काही व्यवहार असतील, या सर्वांसाठी आवश्यक असतं बाजार मूल्य. आणि याच बाजार मूल्याच्या आधारे आपल्याला स्टॅम्प ड्युटी देखील आकारली जाते. मित्रांनो, हेच बाजार मूल्य आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी काय करायचंय, आपल्याला IGR महाराष्ट्राच्या संकेतस्थळावरती यायचंय. IGR-Maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत. या ठिकाणी आपण स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर असेल किंवा वेगवेगळे ऑप्शन पाहू शकता. याच्यामध्ये एक ऑप्शन आहे इव्हॅल्युएशन. आता इव्हॅल्युएशन मध्ये इव्हॅल्युएशन 2.0 बेटा नवीन आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण अगदी डिटेलली कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि जुनी पद्धत आहे इव्हॅल्युएशन. जर तुम्हाला 2.0 मध्ये जमलं नाही तर तुम्ही इव्हॅल्युएशन 1.9 मध्ये पाहू शकता. आता या 2.0 वरती क्लिक केल्यावर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जातात, रजिस्टर्ड आणि लॉग इन. रजिस्टर बद्दल आपण यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. आपल्याला पूर्ण नाव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा, मेल ID, आपल्याला जो युजर नेम ठेवायचा तो युजर नेम, पासवर्ड ठेवून आपण याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या इव्हॅल्युएशनच्या 2.0च्या वेबसाईटवरती लॉग इन करायचे. लॉग इन वरती क्लिक करून गो केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे युजर नेम, पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा. आपण जो काही युजर नेम बनवलेला आहे, पासवर्ड बनवलेला आहे, तो युजर नेम, पासवर्ड याच्यामध्ये टाकायचा, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी लॉग इन होणार आहे. वर्ष दाखवलं जाते लॉग इन झाल्याबरोबर 2025-26 जिल्हा याच्यामध्ये दाखवलेला आहे. आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. याच्यामध्ये आता समजा आपण उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्हा निवडला तर जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका निवडण्याची ऑप्शन दाखवली जाईल. याच्यामधून आपल्याला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्याच्या अंतर्गत आपलं असलेलं गाव निवडायचे, ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन पाहिजे. नगर परिषद असेल तर नगर परिषद, गाव असेल तर गाव निवडायचे. गाव निवडल्यानंतर आपल्याला पुढे स्थानिक स्वराज्य संस्था दाखवली जाईल. त्याच्यानंतर मिळकत प्रकार निवडायचा आहे, काय सर्वे नंबर आहे, की सिटीमध्ये असेल तर सिटी सर्वे नंबर आहे, गावात असेल सिटी सर्वे नंबर आहे, गट नंबर आहे, प्लॉट नंबर आहे, जे काही आपल्याकडे असेल ते याच्यामध्ये टाकायचंय. त्याच्यानंतर भूमापन क्रमांक, आपण सर्वे नंबर निवडलाय तर तो सर्वे नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काही हिस्से असतील अ ब कड वगैरे तर ते आपल्याला त्या निवडायचे आणि जोडावरती क्लिक करायचे. आता आपण हा सर्वे नंबर या ठिकाणी जोडलाय. आता जोडल्यानंतर खाली ती जमिनीचा मुख्य प्रकार वापर काय आहे, निवासी आहे. निवासी असेल तर आपण निवासीसाठीचं पाहू शकता, की घरामध्ये समजा निवासी सदनिक असेल किंवा बिगर प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट असे त्या प्रकारामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता बांधकामाचा प्रकार काय आहे. त्याच्यामध्ये RCC आहे, अर्धपक्क आहे, कच्चं आहे. त्याच्यानंतर मालमत्तेचं वय किती वर्षापूर्वी बांधलेली आहे, नवीन आहे का जुनी आहे, त्यानुसार किती फूट चौरस मीटर क्षेत्र आपलं बांधकामाखाली आहे, ती सगळी माहिती आपण या ठिकाणी टाकून त्याच्याबद्दलचं व्हॅल्युएशन आपण याच्यामध्ये काढू शकतो. आता हे जर समजा घराचं असेल तर त्याच्यामध्ये तळमजला किती, टॉप मजला किती, या सगळ्या बाबी आपल्याला व्यवस्थितपणे निवडायचं. आता समजा दुकान असेल तर दुकानामध्ये सुद्धा तळमजल्यावरचं दुकान आहे, मॉल्स मधलंय का दुकान संकुलातलंय, खुली जागा आहे का शेतघर आहे का शेत जमीन आहे. आता समजा शेत जमीन आहे, आपल्याला शेत जमिनीचं काढायचंय, शेती आहे, तर ह्याच्यामध्ये आपण शेती निवडली, ऊस शेती असेल तर ऊस शेती निवडू शकता. शेती निवडल्यानंतर आपल्याला पुढे काय दाखवलं जातंय, की एकूण किती क्षेत्र आहे जे आपण त्या ठिकाणी आपण व्हॅल्युएशन काढणार आहे, ते क्षेत्र त्या ठिकाणी टाकायचं. आता आपण 2 हेक्टर क्षेत्र टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आकारणे काय, आपल्या सातबाऱ्यावरती लेफ्ट साईडला आकारणी दाखवलेली असते, ती आकारणी याच्यामध्ये टाकायची आहे. 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 12 जी काही 16 असेल ती आकारणी तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायची, ते आपल्या सातबाऱ्यावरती नमूद असते. विहीर आहे का, बोर आहे का, हो आहे. शेतकऱ्याचा जमिनीचा प्रकार काय, शेतकरी किंवा इतर काय असेल ते. जिरायत जमीन किती आहे त्याच्यामध्ये टाकायची, नसेल तर 0 टाकायची. बागायती किती आहे टाकायची आहे, 12माही बागायती किती आहे टाकायची. शारपट जमीन, पोटखराब जमीन, वेगवेगळी जी काही जमीन आहे त्याच्यामध्ये काही द्राक्षाचे फळबाग आहे का, त्याच्या खाली विहीर आहे का, त्याच्यानंतर विहिरी किती, 1 आहेत का 2 आहेत, नारळाची फळबाग आहे का, काजूची फळबाग आहे का, सुपारीची फळबाग आहे का, फुलबाग आहेत का, ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे भरायची आहे. आणि माहिती भरल्यानंतर परत आपल्याला शेवटी खाली परत एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड याच्यामध्ये एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर खाली आपल्याला गणना आणि जतन करा नावाची एक बाब दाखवली जाते, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. गणना आणि जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपली ही माहिती पूर्णपणे जतन झालेली आहे, सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला ती माहिती पुढे स्क्रीनवरती दाखवली जाते. याच्यामध्ये मूल्यांकन क्रमांक जो आला असेल, आपल्याला मूल्यांकनाचा तपशील तो आलेला आहे, वर्ष आपण किती तारखेला केलेले, राज्य, जिल्हा, गाव,
गावाचं नाव, त्याच्यानंतर पुढे किती जमीन आहे, त्याच्यामध्ये फुलबागासाठीचा काय रेट आहे, फळबागाचा काय रेट आहे, त्या भागातला जिरायत शेत जमिनीचा काय रेट, हे रेट आपल्याला या ठिकाणी दाखवले जातात. आता याच्यामध्ये एकूण जमिनीचं क्षेत्र किती, त्याचा आकार काय, विहीर बोर ही प्रथम विक्री, आपण जेवढी काही माहिती टाकली दाखवली जाते. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता खाली आपल्याला त्याची एकूण व्हॅल्युएशन दाखवली जाते, 1,30,80,000 रुपये. आता हे 2.0 मध्ये जर हेच आपण 1.9 मध्ये जर केलं असतं, मिळकतीचा जो मूल्यांकन पाहण्याचा जो प्रकार, त्याच्यामध्ये आपण स्टॅम्प ड्युटीचं सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. आता याच्यामध्ये जर समजा आपल्याला दुसरी काही माहिती पाहिजे असेल इतर क्षेत्रासंबंधातली, तर ती सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकता, जसं कार्यालय असेल, औद्योगिक असेल, आणि प्रत्येक मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी इथं पाहता येणार आहे. हे जर आपण व्हॅल्युएशन समजा 1.90 म्हणजे जे काही एक दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये इव्हॅल्युएशनचा 1.90, त्याच्या अंतर्गत जर गेलात तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला व्हॅल्युएशन अर्बन एरियाचा आहे, ग्रामीण एरियाचा आहे, त्याच्यामध्ये घराचं शेतीचं आहे, मोबाईल नंबर टाकून त्याच्यामध्ये तुम्ही एवढंच आहे की स्टॅम्प ड्युटी किती लागणार आहे ते सुद्धा सोबतच चेक करू शकता. परंतु 2.0 मध्ये जे कॅल्क्युलेशन केलं जातं ते एकदम परफेक्टली कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यामुळे शक्यतो 2.0च कॅल्क्युलेशन करून पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी तुम्हाला सेपरेट स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर सुद्धा IGRच्या वेबसाईटवरती देण्यात आले. तर मित्रांनो, आपल्या जागेचं, जमिनीचं, प्रॉपर्टीचं, शेत जमिनीचं बाजार मूल्य कसं पाहायचं याच्याबद्दलची एक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.